पहिली गोष्ट, अनेकदा लोकांना डेट म्युच्युअल फंड म्हणजे काय हे कळत नाही. तर डेट याचा अर्थ कर्ज, बरोबर. हो. आता जेव्हा मी बँकेत जातो आणि फिक्स्ड डिपॉझिट देतो बँकेला, तेव्हा माझ्यासाठी ते फिक्स्ड इन्कम देणारं इन्स्ट्रुमेंट आहे, मात्र बँकेसाठी ते कर्ज आहे, डेट आहे. सो डेट किंवा फिक्स्ड इन्कम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पोर्टफोलिओमध्ये असणारी इन्स्ट्रुमेंट्स ह्याचं टेन्युअर म्हणजे ओव्हरनाईट फंड म्हणूयात, इथपासून सुरू करत करत अगदी लिक्विड फंड, लिक्विड प्लस फंड, शॉर्ट टर्म म्हणजे अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड, शॉर्ट टर्म फंड, मीडियम टर्म फंड, ड्युरेशन फंड्स, असे त्यामध्ये जवळपास 15हून अधिक प्रकार वेगवेगळ्या डेट फंडांमध्ये आहेत. आणि एका प्रकारे ते बँक फिक्स्ड डिपॉझिटला आपण म्हणूयात की कॉम्पिटच करत होते आणि करत असतात, कारण त्यांचंही नेचर फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट म्हणूनच आहे. पूर्वी त्याच्यावरती टॅक्सेशनचा एक वेगळ्या प्रकारचा बेनिफिट मिळायचा, इंडेक्सेशनचा. पण आता हे सगळे बेनिफिट्स घेऊन आता डेट फंडामध्ये लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेनला टॅक्सेशन ॲज पर स्लॅब रेटच लागू केलेला आहे. सो डेट फंड हा अजून एक प्रकारे जो फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा उजवा ठरू शकतो.